जसं तुम्ही म्हणालात की सुषमा अंधारे इथे आल्या, त्यांची आधीची पक्ष हा त्यांचा राष्ट्रवादी होता. तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीतून इथे आलात, जसं मी मगाशी पण म्हटलं की आपले सगळ्याच पक्षातल्या नेत्यांशी अतिशय फार जवळचे संबंध राहिलेले आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी सोडून आलात, तो आमच्यासाठी एक धक्का होता. पण कुठेतरी साहेब म्हणजे शरद पवार देखील कुठेतरी स्वाभाविक त्यांना एक कुणकुण किंवा एक धक्का तर तो मलाही होता. मी आणि माया मिसेस जे वहिनी आम्ही एक रात्रभर झोपलो नाही. म्हणजे आम्ही डोळ्यात अश्रू होते पण आमचे. का कारण असा म्हणजे त्यावेळी त्यावेळीची जी परिस्थिती होती, कारण एक निवडणूक ज्यावेळी मी होणार होतो, म्हणजे मी आता तुम्हाला हाही शब्द वापरायला हरकत नाही, कारण 2014 साली मी खूप मोठ्या एका एजन्सीकडनं सर्वे केला होता. त्यावेळीच मला हे माहीत होतं की वातावरण मुंबई शहरातलं तर अत्यंत खराब आहे, राज्याचा पण आहे, कारण निगेटिव्ह इन्कम्पन्सी खूप मोठ्या प्रमाणावरती त्यावेळी होती आणि मोदींची लाट जी लोकसभेमध्ये आली होती त्याचा मोठा प्रभाव हा विधानसभेला राहणारच आहे. त्यावेळी पण मला ऑफर होती. त्यावेळी पण म्हणजे स्वतःच मला एका कार्यक्रमामध्ये पक्षप्रमुख आता उद्धवजींनी त्यांनी सांगितलं की सचिन घ्या धनुष्य हातामध्ये. तर असं सांगण्याचं काम एक मार्मिक तो होता. मला साहेब मी आहे तिकडे बरं आहे. पण त्यावेळी मी विचार केला की नाही, पक्षाने मला आमदार केलं, मंत्री केलं, अशा वेळी मी सोडून जाणं हे काय योग्य होतं. आणि मी ती निवडणूक लढवली, पराभूत झालो. 4 वर्ष मी संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून घेऊन मला जबाबदारी ती काम पण केलं. तर मला हे कठीण होतं. पण ज्यावेळी आदित्यजीसारखा एक नवीन चेहरा आणि त्याला काहीतरी या शहरासाठी या राज्यासाठी करायचं आहे, आणि त्यावेळी ज्यावेळी आमची एकमेकांशी भेट झाली, चर्चा झाली, आणि त्यांनी असं विचार केला की मलाही मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये करायचं असेल, मग त्याला मला असं एक वाटलं की ह्यांना विरोध करायचं का ह्यांना साथ द्यायचं. तर एक ठाकरे कुटुंबातला एक तरुण जर राजकारणामध्ये काहीतरी परिवर्तन करण्यासाठी मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये येतो आहे, तर त्याला आम्ही उभे राहून विरोध पण करू शकलो असतो. विरोध केला असता, मी पडलो असतो. अर्थात राष्ट्रवादी साहेबांनी मला पण देखील साथ दिली असती, त्याच्याबद्दल खूप दुमत नाही. पण त्यावेळी एक वेगळी दुहेरी भूमिका होती. पण मी अशी भूमिका घेतली की आपण विरोध करण्यापेक्षा या व्यक्तीला साथ द्यायला पाहिजे, आणि निवड त्यासाठी मी केलं. अर्थात साहेबांना थोडाफार सुर्तवाच केलंच होतं मी, कारण त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढल्यानंतर निवडून येणार नाही असं नाही. एका वेळी साहेबांनी पण मला सांगितलं होतं की सचिन तिकडे नाही तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्याकडे मतदारसंघ बघा. पण मला दुसऱ्यावरती जाऊन अतिक्रमण करून किंवा दुसऱ्या कार्यकर्ता जो एवढे वर्ष काम करतो म्हणून जाऊन आता बघा इकडे यांना मिळत नाही म्हणून इकडे आलेत. म्हणून मी तो निर्णय फार अभ्यासपूर्वक विचारपूर्वक घेतला. अर्थात कधी कधी गमतीने मला लोक विचारतात, भाऊ तुम्ही का गेलात, तर मी खाजगी सांगतो नाही मी गेलो नाही, मला साहेबांनीच पाठवलं की जेणेकरून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणलं. झालं ना, तसं झालं ना, आणि त्याच्या साक्षीदार मी पण राहिलो.